नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023चा रिझल्ट नुकताच जाहीर झालेला आहे। परंतु तलाठी भरतीमध्ये खूप गोंधळ सुरू आहे। त्याबद्दल विद्यार्थ्याला गुण जास्त दिल्या गेलेल्या यावरती खूप गोंधळ चालू आहे। त्यामुळे परीक्षा रद्द होऊ शकते किंवा काय होणार हे आता आपण बघूया। तर बघा, तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। अशा प्रकारे बघा, 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करते आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलाय हे आता स्पष्ट होत आहे। तर बघा, 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला दिलेले आहे। तर बघा, यामध्ये पहिल्या नंबरचा विद्यार्थी बघा, मुलगी आहे या चंद्रपूरची, हिला बघा 214 गुण देण्यात आलेले आहे। 200 पैकी 214 गुण म्हणजे हा खूप मोठा घोटाळा म्हणू शकतो आपण। तर यावरती आता काय प्रतिक्रिया होऊ शकते हे अजूनपर्यंत उघडकीस आलेलं नाही आहे। कारण 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट येणार होती आणि 26 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर मिळणार होतं। परंतु जर असे वाढीव मार्क्स दिसत असेल तर खूप लोकांना याबद्दल प्रॉब्लेम होईल, कारण विद्यार्थी सर्व रिझल्टची वाट बघत होते। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी काय म्हटलेलं आहे तर, तलाठी भरती परीक्षेचे मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। या प्रकरणी विशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार या प्रकरणी पुरावे सादर करावे, ते मिळाल्यास आम्ही परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतली। तर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहे की जर त्यांना पुरावे मिळत असेल तर ती परीक्षा रद्दसुद्धा करू शकते। तर तलाठी भरतीमध्ये असा गोंधळ सुरू आहे। तर नेमकं आता काय होणार हे आपल्याला येत्या आठवड्यामध्ये समजणारच आहे की परीक्षाबद्दल काय अपडेट येऊ शकते। तर या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।